सावकाश जेवण करा म्हणतो मी. सोन्याचं ताट? होय, काही अडचण तर नाही म्हणतो ना मी. नाही, मी सालगाडी माणूस आहे. आणि हे सालगडी काय माणूस नसतो का म्हणतो मी. जेवण करा. नका, सेजीने कळा तर काहीही होणार नाही. पोट भरून जेवण करून घ्या म्हणतो मी. काही लागलं तर सांगा मला. वय. काही उपयोग नाही, नुसती मटकी ढुंडाळून. अगं पण त्याला न जेवता जाऊ देणं चुकीचं वाटतं बघ मला. आत्ता समजतंय तुम्हाला? हं? घरात काही नाही हे तुम्हाला माहित होतं ना? मग कशाला त्याला जेवणासाठी आग्रह केला तर तुम्ही? घरी आलेल्या पाहुण्याला मला उपाशी पाठवणं चुकीचं वाटतंय बघ. अहो, मग मला विचारायचं तरी. आता काय करणार आहात? जाऊन सांगणार आहात का घरात काही नाही, निघून जा म्हणून? नाही, महादेवावर विश्वास ठेव. सापडेल काहीतरी घरातच. आता घरात काही आहे हे मला माहित की तुमच्या त्या महादेवाला? हो, हे बघा हो, काय बघू. मूग डाळ आहे. यातच बनव काहीतरी आता. काय बनवणार याचं? नुसतीच मूग डाळ आहे. त्याच्या सोबत काही नको का? खीर बनव ना. तुझ्या हातची खीर फार उत्तम होते. होय, खीर बनव. काही नसण्यापेक्षा थोडं असलेलं कधीही चांगलंच बघ. ठीक आहे, येतो मी बाहेर जाऊन. जरा सेवकाशी बोलून येतो. काही गरज नाही बाहेर जायची. बोलता बोलता सगळं सांगून टाकालं. गप्पा बसा इथंच. खीर बनवते, घेऊन जा. होय, इथेच बसा. ठीक आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. भरलं का म्हणतो मी पोट? वय. एवढं भारी जेवण मी उभ्या आयुष्यात कधी जेवलं नाही. लय भारी. हे घ्या. नाही, ठेवा तुमच्याकडे यायचं. काय? होय, माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून आहे बघा. नका नका, सोन्याचं ताट म्हणजे? तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आला आहात. तुम्हाला असंच रिकाम्या हाताने पाठवणं बरोबर नाही. ठेवा तुमच्याकडेच. नका नका, एवढं खाऊ घातलं की. तरीही हे ताट आणि वाटी तुम्हाला भेट म्हणून ठेवा. माझ्या समाधानासाठी, नाही म्हणू नका. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येतो मी. राम राम. होय, राम राम. ओम नमः शिवाय. ओम
शिवाय. ओम नमः शिवाय.